भाभी वहिनी कुठे गेला सगळेजण? आई भाभी वहिनी मी आले. माय माझं लेकरू आलंय की ग माय. आसमे पाणी आण बरं. माय लेकरू आलंय ग माय. बाजूला धाडणार होते ग माय पण ते गेलाय अंबाजोगाईला. म्हणलं माय एक ग वागा इकडं. आसमे आसमे पाणी आण लेकरूला. बाई ताई आल्यात वाटतं. कधी आलो ताई? ताई कधी आला? पाणी घ्या. बरे आहेत का? हो ताई लेकरं नाही चांगली? नाही हो मला सुट्ट्याच नव्हत्या. बसा या की बसा की. हो की ताई. लेकरं हे बरं आहे बा. हो बरं आहे. लेकराला नाही आणलं? नाही आणलं. होय वगैरे आणले नाही? नाही लेकरं सुट्ट्या नव्हत्या. मी पण लगेच जाणार आहे. होय मला राहायचं की 2 दिवस. भाभी लेकरं कुठं गेले दिसणार? बालभाऊ दिसणार. निखिल बाहेर गेलाय आणि लेकर खेळायला गेले तर आणि ह्यांनी आंबे जोगायला गेले तर ताई. तीच आणा येणार होते तुम्हाला तर काय सांगावं. त्यांचं काम होतं म्हणून थोडं आंबे जोगायला गेले होते आणि तुम्हाला माझी आत्तू आली. आत्तू तू का ग नव्हतीस आली पहिलं? नव्हते येणं झालं नाही ग बाई. तू दरबारी तशीच करतीस ह्या बारीनं. बरं झालं आलीस. रक्षाबंधन मुळे आली ती ग बाई. हम्म. पप्पा कुठं गेले? पप्पा कामाला गेले. आई मला येऊच देत नव्हते ग. म्हणलं एवढ्या दिवसातून बाई जावं सण आलाय. लांबून लांबून मुली येतात की ग वागा आणि इथल्या इथं जावायला धाडू वाटत नाही. बघणं धाडूच वाटत नाही त्यांना. ताई नाही मला पण आणायला पाहिजे होतं ताई तुम्ही. नाही आणलं मी. ताई इतक्या वेळच्या लांबून आला होतो मी. चला जेवण करा अगोदर. तुमचा भाऊ संध्याकाळी येणार आहे तर पुन्हा संध्याकाळी राखील मला. मोरच संध्याकाळचा पण आहे. थांबा तुम्ही बसा मी तुम्हाला जेवाय आणते. अगं बाई दी की चहा पाणी काल डायरेक्ट जेवायच बोली नाही सकाळपासून भुक्यातले असतात. 3 वाजले की मामी आता. लेकराला केला असता तर चहा करू का जेवाय आणू? तुम्हीच सांगा ताई. जेवायला सांग. जरी चहाचं काही राहू नाही दे जेवण नंतर मग जेवण झाल्यास लेकराला हो चहा. हो थांबा मी जेवण कर. मी तुम्हाला जेवाय आणते. चहा तर नको आता नंतर करते चहा तुम्हाला. मला आणू नको गो बाई. मी आताच जेवण केलं. लेकरालाच आण. नको नको. बरं मी जेवण केलं ते तिलाच आण. आई तुला वहिनी भाभी चांगलं करतात का ग? दुखलं हे की हो बाई सगळं चांगलं करतात. करून नाही कसं म्हणावं. लोकांच्या लेकरावर आपण तुफान कसं घ्यावं. सकाळी चहा देतात. नाश्ता झाला की 10 वाजता नाश्ता देतात. 10-11 वाजता जेवण देतात. आणि परत काय असते मी काही करत नाही. त्यांची त्याच करतात सगळं. हो बाई तुझ्या सुना चांगल्याच आहेत. आई तुझं नशीब आहे तुला चांगल्या सुना भेटल्यात नाही का? अगं बाई लेक चांगला तेव्हा सुना चांगल्या असतात ग बाई. कवा सकाळी खाल्ली असन का नाही की तसंच इकडे माहेराला म्हणलं की भुकताना हरपूनच जातीये. तसंच आला आई हो जेवणच करा बाबा. जेवणच करा. जेवायलाच घेऊन आले का? जेवा की आई जेव की तुम्ही. आम्ही जेवलो वागा तू खा. आम्ही तुम्ही येण्याच्या आधीच जेवला. तुम्हाला उशीर झाला यायला. उशीर त्याच्यामुळं तुझी गाडी आणि आता जेवण केले तर तुम्ही जेवण करा. तू खा. पोटभर जेवली ग बाई. सकाळी नाश्ता करून आलती गाई. भूक लागली होती. 4 वाजलेत की बघा आता. नाही येते बाहेरून जरा थोडा. बस थोड्या वेळ. हो मग तुम्ही बसा जरा. मी काम आवरते मग नंतर बोलत बसू आपण. नसा थोडा आराम करा तुम्ही. आलीच ग कोमल. थोडा वेळ झालं की. बरे आहेत का ग लेकर? हो हो. जेवण ही केलं. आता चहा घेतला बसले होते. हो सगळे चांगले आहेत. हो सगळे चांगले आहेत. तुम्हीच सांगा कशा? आम्ही बी चांगले आहेत. नाही तुझे भाऊजाई बी चांगली आहे आणि आई बी चांगली आहे ग. काय करेल अश्विनी? काही नाही पाणी आणायचं ते. होय झालं का सगळं काम? नाही कोमलताई आल्या का म्हणून बसले होते. बाई आली का तुझी?
हो आले तर की आताच. बाई बरं आहे माय धाड. आताच ही झालं की ती झालं की ती नुसतं धाडीच आहेत नाही. अहो त्या काही नसतंय तसं. नंदला केल्यानं काही कमी पडत नसते. आणि ते आहेत ना माझ्या बहिणीवानीच आहेत. मी त्यांना कधीच कमी करीत नाही आणि लहानपणापासून पण कमी केलेलं नाही. आणि 1-1.5 हजाराचं काय असतंय हो, साडीचं आणि ह्याचं काय नसतंय त्याचं. ती आहे ना कसं असतंय माहिती आहे का, ही माणसं जपायची कामं असते, इतकं नाही करायचं. आणि कसं असतंय माहिती आहे का, त्यांच्या आशीर्वादानं मला काहीच कमी नाही हो का नाही. त्यांच्या आशीर्वादानं चांगलं होतंय माझं. आणि मी का नाही पहिल्यापासूनच का नाही माय नंदला कधीच कमी करीत नाही हो का. आणि तुमच्यासारख्या बायानं अशाच बोलत आहेत. माझं नशीब किती चांगलं आहे. मला सगळे चांगले भेटलेत आणि एका मुलीच्या नशिबात काय पाहिजे. मी त्यांना फोन लावू का आणि त्यांना म्हणते की कोमलसाठी एक चांगली साडी घेऊन ये. आता गेली तर तशी आंबेजोगाईला ती. हा हॅलो, अहो येत आहे आंबेजोगाईवर एक साडी घेऊन ये की. कोमलताई आल्या आता. हो या येता येता घेऊन. कधी खळगे निखाचा